अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूवर उपस्थित होत असलेले प्रश्न काही थांबायचं नाव घेत नाहीयेत. अपघात होऊन जवळपास 20 दिवस लोटले तरीही ठोस अशी माहिती समोर येत नव्हती. अशातच ब्लॅक बॉक्स जळाला किंवा तो गायब झाला अशा बातम्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर या बातम्यांची चर्चा होऊ लागली, त्या व्हायरल होऊ लागल्या. अशातच आता या अपघाताचा तपास करणाऱ्या एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच AIBनं एक महत्त्वाची माहिती जारी केली आहे. AIBने ब्लॅक बॉक्स बद्दल कुठली महत्त्वाची माहिती दिली आहे, AIBने जो तपास केलेला आहे त्याच्यावर आता शंका का उपस्थित केली जाते, या सगळ्यांबद्दल बोलणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत. 28 जानेवारी 2026 दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. हा घात असल्याचा संशय त्यानंतर राष्ट्रवादीच्याच अनेक नेत्यांनी उपस्थित केला. या अपघातावर अनेक प्रश्न उपस्थित होत असताना अत्यंत महत्त्वाचा पुरावा समजल्या जाणाऱ्या ब्लॅक बॉक्समध्ये नेमकं काय आहे याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. अशातच ब्लॅक बॉक्स जळाला असून त्यातला डेटा खराब झालेला आहे अशा चर्चा सुरू झाल्या. हा ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवणार असल्याचं सुद्धा बोललं गेलं. पण आता स्वतः या विमान अपघाताचा तपास करणाऱ्या AIBनं एक प्रेस नोट जारी केलेली आहे आणि महत्त्वाची माहिती दिलेली आहे. AIBने निवेदनात नेमकं काय म्हटलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. 28 जानेवारी 2016ला बारामतीमध्ये झालेल्या लिअरजेट 45 VTSSK या विमान अपघाताची सविस्तर चौकशी AIB करत आहे. विमानातील दोन्ही रेकॉर्डर बराच वेळ आगीच्या संपर्कात राहिल्यामुळे त्याचा गंभीर परिणाम झाला. आगीच्या संपर्कामुळे त्यांचं नुकसान झालं. मात्र L3 कम्युनिकेशन्सद्वारे निर्मित डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर म्हणजेच DFDR हा AIBच्या फ्लाईट रेकॉर्डर प्रयोगशाळेमध्ये म्हणजेच लॅबमध्ये यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आलेला आहे. तर हनीवेलद्वारे निर्मित कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजेच CVRची सविस्तर तांत्रिक तपासणी सुरू असून त्यातील डेटा मिळवण्यासाठीही प्रयत्न केला जातोय. डेटा डाउनलोड करण्यासाठी विशेष सहाय्य मिळावं त्यासाठी संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींना सुद्धा मदत मागितलेली आहे. प्रोटोकॉलचं काळजीपूर्वक पालन करून पुराव्यांवर आधारित तपास AIB करतंय. तपासाच्या योग्य टप्प्यावर पुढील माहिती प्रदर्शित केली जाईल असं AIBने निवेदनात म्हटलेलं आहे. ही सगळी माहिती दिलेली आहे. आता AIB इथे दोन्ही रेकॉर्डर आगीच्या संपर्कात असल्यामुळे त्यांचं नुकसान झालं असं म्हणते. हे दोन रेकॉर्डर ज्यांचं नुकसान झालं ते ब्लॅक बॉक्सचाच भाग असतात. ब्लॅक बॉक्समध्ये एकूण 2 भाग असतात. पहिला म्हणजेच फ्लाईट डेटा रेकॉर्डर म्हणजेच DFDR, ज्यामधला डेटा लॅबमध्ये डाउनलोड झाल्याचं AIBने म्हटलंय. हा डेटा नेमका कोणता असतो तर विमानाची दिशा, उंची, इंजिनचं स्टेटस, त्यावेळचं हवामान, ही सगळी माहिती या फ्लाईट डेटा रेकॉर्डरमध्ये असते, जो डेटा डाउनलोड झाल्याचं AIBने सांगितलेलं आहे. आता ब्लॅक बॉक्सचा दुसरा भाग म्हणजे काय तर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजेच CVR, ज्यातला डेटा मिळवण्यासाठी प्रयत्न केला जातोय असं AIBने म्हटलंय. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर या नावातच तुम्हाला कळलं असेल की नेमकं काय आहे, जिथे सगळा आवाज रेकॉर्ड होतो. पायलट एकमेकांशी काय बोलतोय, हेडफोन काढून जरी पायलट एकमेकांशी बोलत असले तरी ते सगळं संभाषण याच्यामध्ये रेकॉर्ड होतो, जो डेटा अजून सुद्धा AIBला मिळालेला नाहीये. आता सगळ्यात महत्त्वाचं इथे काय आहे ते म्हणजेच ब्लॅक बॉक्स बनवलाच यासाठी असतो की तो कितीही मोठा अपघात झाला तरीही जळू नये. स्टील किंवा टायटेनियमचा वापर करून अत्यंत मजबूत अशी या ब्लॅक बॉक्सची रचना असते. त्यामुळे हा ब्लॅक बॉक्स नेमका जळूच कसा शकतो किंवा तो खराबच कसा होऊ शकतो असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेत. अजित पवारांच्या पक्षातीलच आमदार अमोल मिटकरी यांनी यावर संशय उपस्थित केलेला आहे आणि AIBच्या रिपोर्टवर काय म्हटलंय बघा. विमानाचा ब्लॅक बॉक्स हा त्याच्या टेलमध्ये म्हणजेच त्याच्या शेपटीमध्ये असतो. त्याचं कारणच हे असतं की ज्यावेळी विमानाचा अपघात होतो त्यावेळी अनेकदा निदर्शनास आलंय की विमानाची टेल ही पूर्णपणे जळत नाही. त्यामुळेच हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या टेलमध्ये ठेवला जातो. हा अपघात झाला तेव्हा विमानाची शेपटी पूर्णपणे सुरक्षित आहे, ती अजिबात जळालेली नाहीये. त्यामुळे या ब्लॅक बॉक्सला काही डॅमेज होण्याचा संबंधच येत नाही. तसंच ब्लॅक बॉक्स असा बनवला गेला असतो की हाय टेम्परेचरमध्ये सुद्धा कितीही आग लागली तरीही तो जळून खाक होत नसतो. आता हा प्रश्न उपस्थित होतोय की हा अपघात झाला त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स जळालाच कसा. जस्टिस फॉर दादा असं म्हणत अमोल मिटकरांनी AIBच्या रिपोर्टवर प्रश्न उपस्थित केलाय. आता रोहित पवारांनी सुद्धा या तपासावर संशय उपस्थित केलाय. रोहित पवार नेमकं काय म्हणाले
म्हणाले तर बघा, ब्लॅक बॉक्स हा पाऊस, ऊन, आग आणि अगदी बॉम्बस्फोट पासूनही सुरक्षित असतो, मात्र तो राजकारणापासून सुरक्षित नाहीये. आता यामध्ये नेमकं काय राजकारण चाललंय ते आपल्याला पाहावं लागेल. मुळाशी खोलात जाणं आवश्यक असल्याचं सुद्धा रोहित पवारांनी इथे सांगितलेलं आहे. अशा प्रकारे सातत्याने अजित पवारांच्या विमान अपघातावर प्रश्न उपस्थित होत असताना तपास यंत्रणा नेमकं काय काम करतायत, त्या कसा तपास करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि अशातच AIBचा अशा प्रकारे जेव्हा एक रिपोर्ट येतो किंवा जे ते माहिती सादर करतात त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे की कशा प्रकारे आगीच्या संपर्कात आल्यामुळे दोन्ही रेकॉर्डर जे आहेत ते जवळपास त्यांच्यातला बराचसा डेटा जो आहे तो अजूनही मिळालेला नाहीये. एक डेटा मिळालेला आहे पण दुसरा जो आहे CVR मधला डेटा अजूनही मिळालेला नाहीये. त्याच्यामुळे हा ब्लॅक बॉक्स डॅमेज होतोच कसा असा प्रश्न आता उपस्थित होतोय. तुमच्या याबद्दलची मतं काय आहेत? AIBच्या रिपोर्टवर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.